सो फायनली गाईज आय रीच ऑन माय डेस्टिनेशन. म्हणजे गावाला पोचलो आहे मी. तर आत्ताच बाबाचा कॉल आला होता. ते म्हणत होते की म्हणजे पेरणी झाली आहे म्हणजे ऑलमोस्ट 12 वाजत आले आहे. मला वाटते कदाचित आजा 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 गुज 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 अशी माझी पपडी गुज गुज गुज. अरे भरू नको रे बाबा. काय म्हणता? का चालू आहे? नालीचं काम चालू आहे. माथ्यावरून येतो म्हटलं. तर आता जस्ट म्हणजे इकडे भेटून आलो आपण. तर सांगायचं तर असं आहे की पेरणी झाली आहे. तर बघून येऊया आता काय चालू आहे काय नाही. तर बाबा म्हणत तर होते स्प्रिंकलर चालू आहे म्हणून. तर समोरची प्रोसिजर बघूया काय चालू आहे. तर हिवी गो निघूया आपण माथ्यावर. त्या गोष्टीला वेळ लागते कसं होत नसतं. शाळेत नाही गेला का तुम्ही? कायच्या सुट्ट्या बे? आता शाळा लागन ना. कोणी यायचं आहे का व्हिडिओ मध्ये? माहित नाही सर यंदाच्या पावसाचं कसं आहे काय आहे. तर ऊन तर अशी तपत आहे का विचारता काही गरज नाही. अजून आताच थोड्या वेळ अगोदर पेरणी झाली आहे. आपल्या पेरणी म्हणजे लावून झाली आहे पराठीचे. सांगायचं तर असं आहे की म्हणजे गाव एक असं ठिकाण आहे जिथे म्हणजे शांती राहते. आपल्याला वारा अजून चिमण्या गिमण्यांचा आनंद घेता येतो. चिमण्या म्हणजे जेवढे ॲनिमल्स आहेत त्यांच्या आवाजाचं तुम्ही सराउंडिंगमध्ये आवाज बघू शकता किती चांगला आवाज येतो आहे. तर आता आपण सध्या तर चालू आहे माथ्याकडे. आज मला म्हणजे पुष्कळ काही बोलायचं होतं की लोक काहून एक्सक्युजेस बनवतात. तर तुम्हाला जर कोणता व्यवसाय किंवा जर काही गोष्टी जर चालू करायच्या असेल तर हिमतीने करावं लागेल. आपल्याकडे पुष्कळशी उदाहरणं आहे. कराळे सर आहेत, डॉली टपरीवाला आहे. त्यांनी हिंमत धरली. लोकांनी खूप क्रिटिसाइज केलं त्यांना. अजून जेव्हा ते वरती चढले मग त्यांनाच मग ते जज करायला लागले की म्हणजे यांच्यात ॲटिट्यूड चालला असं चढला असं झालं आहे म्हणून. कदाचित मी उद्या जाऊन जर चांगला यूट्यूबर पण बनलो अजून मी जर असं वागायला लागलो तर मग लोक मला अनफॉर्च्युनेटली क्रिटिसाइज करणारच आहे. तर असं थोडी आहे की म्हणजे सामान्य माणूस बनून जगायचं म्हणून. तर काही ना काही तर करावंच लागेल ना. एक नोकरी म्हणजे एक काय म्हणता येते त्याला, एक कन्क्ल्युजन नाही आहे जीवनात जगायचं म्हणून. इफ यू वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल देन यू हॅव टू डू समथिंग न्यू बेटर दॅन अदर्स. ठीक आहे. तर आपण निघालो आहे. अजून माती बघू शकता थोडंसं रिच अँड फरोजसारखी आहे. म्हणजे उतार चढावा ते इकडून चालायला थोडा त्रास जातो आहे म्हणून मी थोडा दम टाकतो आहे. इकडे मयूरच्या शेतात स्प्रिंकलर लावले आहेत बघू शकता तुम्ही. कदाचित मला वाटते की इकडे पण पराठीची लावून झाली आहे. ठीक आहे. तर चला निघूया आपल्या डेस्टिनेशनकडे. तर मित्रांनो फायनली पोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनवर. म्हणजे की माथा तर म्हणजे नाव दिलं आहे जस्ट. अजून आपण तर पोचलो. इकडे बघू शकतो इकडे लावून झाली आहे. सध्या जर तुम्हाला कॅमेरामध्ये एवढं काही दिसणार नाही पण जेव्हा याची रोपं निघून येणार पराठीचे तर तेव्हा तुम्हाला दिसून पडणार की म्हणजे कुठे कुठे लावली, काय लावली, कोणत्या पद्धतीने लावली आहे. तर जाऊन आता विचारूया बाबाला की म्हणजे कोणत्या पद्धतीने लावली आहे यंदा पराठी. अजून कोणत्या ब्रँडची पण लावली आहे. ठीक आहे. तर ब्रँड तर तसं म्हणायचं तर मायने नाही ठेवत असते लावणच्या टाईमला. कारण म्हणजे पुष्कळ कंपनीज आहे नवीन जे आलं आहे आता मार्केटमध्ये. त्यांचं काम असते सीड सेल करायचं. बाकी तर नेचरच्या हातातच असते काय करायचं आहे काय नाही. तर चला समोरचं बघूया काय काय आहे. तर ही आहे आजोबांची समाधी. सध्या तर हवा चालू आहे तर झाडं इकडे तिकडे म्हणजे विचकटले आहे. अजून टिना पण पडला आहे. तर काही नाही होत तसं आपण करून घेऊ बाकीचं काम. अजून इकडे गवताची ग्रोथ चांगली झाली वाटते. असं आहे बाबा गरीब माणसाचं काय सांगायचं आता. चला समोर जाऊन बघूया काय चालू आहे काय नाही. तर
नंतर आपल्याला बोटून पाहिजे टाकायला लागेल. तर मित्रांनो, हे बघत असाल तुम्ही गड्डे कशासाठी करताय तर पाऊस जास्त आल्यामुळे कसं पाणी सांगाळून जातं, तर पाणी कुठून निघणार. तर त्याच्यामुळे जे आपल्या धुराच्या काठाने जे गड्डे आहेत तर त्याच्यासोबत सोबतीला गड्डे केले आहे. ठीक आहे, अजून काही दिवसांनी इकडे पायली पण आणणार आहे, अजून पायली टाकून देणार आहे, म्हणजे त्याच्यावरून काही पण जाता येतं मग. ठीक आहे, तर असं आहे. पराठी लावून तर झाली, अजून इकडे सोयाबीन आता काही दिवसांनी पेरणार आहे वाटते. ठीक आहे, अजून इकडे चारा टाकले वाटते. मी तरी म्हणजे पुष्कळ दिवसाने आलो आहे शेतात, एवढे दिवस काय आलो नव्हतो मी. अजून हवा खूप चालू आहे, तर म्हणजे काही इश्यू येऊ शकतो. मी ॲडजस्टमेंट मी माईक मुद्दामून नाही लावला, कारण माईकचा जो बॅकअप आहे तो जास्त नाही देत म्हणून. ठीक आहे, अजून हा व्हिडिओ लॉंग पण जाऊ शकते त्याच्यामुळे. ठीक आहे, पावसाच्या इथं निंबाच्या झाडाखाली नका बाजू. ते तांदूळ झोपड्यात ठेवून दे. मी आव नाही समोर आहे तिकडं. आता जस्ट मी घरी निघणार होतो, पण बाबा म्हणे तहान लागली आहे म्हणे, पाणी आण म्हणे. तर चाललो आहे बाजूच्या विहिरीकडे पाणी भरायसाठी. तसं त्यांच्याकडे मोटर अजून पाईपची सुविधा आहे, तर एवढा काही भरायला काही त्रास नाही जाणार. चला निघूया तिकडे. पोचलो तर इकडे, चला पाणी भरून घेऊया पहिले. धन्यवाद. हो हो. तर मला तर आता असं माहीत पडलं आहे की म्हणजे एक झाड पडलं आहे म्हणते वायर्सवर, तर त्याच्यामुळे लाईन बंद असल्यामुळे स्प्रिंकलर्स चालू काही झाले नाही आहे. तर हे तर म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप मोठी अडचणच आहे एका प्रकाराने. काय करू शकते या सिच्युएशनमध्ये शेतकरी? काहीच नाही करू शकत. सगळं वातावरणाच्याच भरोश्यावर आहे. वातावरण जर साथ नाही देत असेल तर काही अर्थ नाही आहे शेती करून. ठीक आहे, तर चला आजचा व्हिडिओ इथं संपावा लागेल वाटते, कारण म्हणजे कंटेंटसाठी आलो होतो, कंटेंट काही मिळालं नाही आहे. बाया तर चालला गेला आपलं लावण करून. अजून थेट माझी पण चुकी वाटते, मला थोडं लवकर यायला पाहिजे नव्हतं. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून राहा गाईज. अजून माझे मिनी ब्लॉग्स बघत जा जिमचे. ठीक आहे, भेटूया.